ओवी, ओ ओवी, ओवी बाळा उठ. काकू, तू दरवाजा कसा उघडलास? आता ते सगळं काहीच विचारू नकोस. आणि अजून एक गोष्ट, अजिबात आता कोणाला घाबरायचं नाही. अमृता काकू आहे ना. आणि चला लवकर रेडी व्हा, आपल्याला कार्यक्रमाला जायचंय. काय कार्यक्रमाला? थँक्यू काकू. बाबा बाबा अबीर नाही आलाय अजून. अजून नाही आला? नाही ना, ओवी पण नाही आली आहे. तिचा पहिला परफॉर्मन्स आहे. एक काम करा ना, तुम्ही ओवीच्या बाबांना फोन करा आणि त्यांना विचारा कुठे अडकलेत ते. मी तोवर कोणाला तरी सांगून ओवीचा परफॉर्मन्स पुढे ढकलायला सांगते. चालेल, मी करतो फोन. आलेच. करतो. या अशोक इकडे. हा सर. तुझ्या फोनवर हा नंबर लाव ना जरा. का हो सर? अरे सांगितलं तेवढं कर ना बाबा, नको ना जास्त प्रश्न विचारू. हा लावतो. माझा सुपर हिरोचा उठला ना, तुमच्या सगळ्यांना कसं दुनियासारखं दूध होते बघा. ए गापकी रे, अभ्या गापकी जरा गा बसना. वचवाच करतोय. अरे तोंड बंद ठेव की रे जरा. ओ रतन शेठ, याचा हा असा फोन 10 वेळा वाजणार, तो आपण असा कट्ट करणार आणि हा शुद्धीवर यायची अशी किती वेळ वाट बघायची हो. एकतर त्याच्या 1.5 फुट्या मित्राला आपण असाच सोडलाय की हो. तो जर पोलिसात गेला ना तर लागेल आपली वाट म्हणतोय मी. त्याच्यापेक्षा आपण याचा खेळ संपूया आणि निघून जाऊया इथून. नाही ए गापकी रे, बोलू दे की मला. पण मला या सारंगला असा तडपून मरताना बघायचं होती की रे. ते मला अशी मजा घ्यायची होती की रे. हा पण तू बोलतो त्यात पण पॉइंट असतं म्हणतो मी. हा संपवा, खेळ संपवून टाका. हे चल की रे, हे चल रे. कट केला. अशोक, नक्कीच काहीतरी गडबड आहे. दोघंही कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकलेत. नाही तर हा माणूस सहसा फोन नाही कट करत. साहेब आता काय करायचं? ओवीच्या परफॉर्मन्सची वेळ तर जवळ आली. तिचं नाव पुकारले आणि ती स्टेजवर नाही आली तर ती बाद होईल. आणि आबिर जर वेळ तिथं आला नाही तर सावली त्यांचं लक्ष लागणार नाही कार्यक्रमावर. बाबा झालं का ओवीच्या बाबांची बोलणं? कुठवर पोहोचले ते? निघालेत तरी का? हो झालं ना बोलणं. बोलणं झालं. पोहोचतायत थोड्या वेळात. ट्रॅफिकमुळे त्यांना जरा उशीर होतोय. ते म्हटले आम्ही येतोच आहे थोड्या वेळात. तू नको काळजी करू. हा नशीब, आता कुठे माझा जीव भांड्यात पडला. मला इतकी काळजी वाटत होती ना. असो, मी बघते बाकीची तयारी. आलेच. असं का बघतो रे? साहेब तुम्ही सावली मॅडमला खोटं का बोललात? ते कुठे आहेत कुणालाच माहित नाही. हा ते फोन सुद्धा उचलत नाहीयेत. आणि तुम्ही म्हणता ते जवळ पोहोचलेत. आबिर वेळेत नाही आला तर काय उत्तर देणार तुम्ही? अरे अशोक, तिची अवस्था बघतोयस ना. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी, त्या जबाबदारीचं टेन्शन, त्यात मी अजून आबिरचं टेन्शन देऊ का तिला? तिला जर आबिरबद्दल कळलं ना, हे सगळं सोडून ती आबिरला शोधायला निघेल. मग हे सगळं कोण सांभाळणार आहे? तू. पण साहेब, अरे बाबा, कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून असं खोटं बोलावं लागतं. समजून घे जरा. आता माझा भरोसा फक्त देवावर आणि त्या ओवीच्या बाबांवर आहे. आणि मी जितका ते ओवीच्या बाबांना ओळखतो त्यानुसार काहीही झालं तरी ते आबिरला कार्यक्रमाला घेऊन येणार. काय नका करू.
चुप चुप रे, चुप. अरे तुम्हाला 50,000 काय माझ्या थबाड बघायला देतो का रे? मारा की त्याला. काय रे कसं वाटले कसं वाटले अरे गप. अरे चुप के रे. चुप. येताना शेट आता तुझी पाळी असते की रे नाही हा, हे बघ तो असा करू नको. हे बघ हे बघ सोड मग. ठीक आहेस ना तू? मी ठीक असतो बघा. मला काही सुचत नाहीये. अजून कोणाचाच पत्ता नाहीये. अबीर आला नाहीये, ओवी आली नाहीये. मला खूप खूप काळजी वाटते. सावलीताई तुम्ही प्लीज शांत व्हा. हो सावराच होता आला. हे बघा जगन्नाथ सर बोललेत ना की अबीर त्या दादांसोबत ट्रॅफिकमध्ये अडकले, तसं ती येतील इतक्यातच. होत आहे. क्षमा बरोबर बोलते. कार्यक्रमाची वेळ निघून जायला नको, प्रेक्षक नाराज होतील. तुम्ही सगळे इथे गप्पा काय मारत बसलाय? कार्यक्रम सुरू करायचा नाहीये का? आणि हे बघ ते दोघंही येणार आहेत, तू काळजी करायचं नाही आणि उगाच टेन्शन घेऊ नको, कळलं? ते येण्याच्या आधी आपण काय करूया, सगळ्यात आधी आपण सरस्वती पूजन करून घेऊ. ओके शलाका, तू सूत्रसंचालन हातात घे. हो सर. ओके आता हे सगळं होईपर्यंत ना ते येतीलच. हो. काय आता प्रेक्षक पण आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त उशीर करून चालणार नाही. तर करूया सुरू कार्यक्रम. हो. चला 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 चल. आलीच.